हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 की जी रिक्रुटमेंट आहे जनरल नॉलेज, तो कॉमन टॉपिक आहे. त्याच्यामध्ये टॉपिक 30 स्पेस मिशन ऑफ इंडियाचे आपण एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल नॉलेजची जीके जीएस पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे स्पेस मिशन ऑफ इंडियाचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, व्हॉट वॉज द इंडिया फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च इन 1975? भारताचा पहिला उपग्रह 1975 मध्ये कोणता होता? तर बघा, ऑप्शन आहे INSAT-1, आर्यभट्ट, GSAT-6 अँड PSLV-C1. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, आर्यभट्ट. आर्यभट्ट मार्क इंडिया एंट्री इनटू स्पेस रिसर्च इन 1975. Next, second, which Indian space mission was the first to land near the lunar south pole? लुनार साऊथ पोल जवळ उतरलेली भारतीय पहिली अंतरकाळ मोहीम कोणती होती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चंद्रयान-1, चंद्रयान-2, चंद्रयान-3, मंगलयान. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चंद्रयान-3. चंद्रयान-3 सक्सेड इन 2023 with soft landing near the lunar south pole. Next, third, what is the name of India interplanetary mission that reached Mars orbit in its first attempt? भारताची पहिली ग्रहांतरावर मोहीम जी पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचली त्याचे नाव काय होतं? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मंगलयान, व्हीनस ऑर्बिटल, आदित्य L1 अँड गगनयान. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मंगलयान. लॉन्च इन 2013, मंगलयान वॉज द फर्स्ट मार्स मिशन. Next, fourth, in January 2025, India became the fourth country to successfully carry out which space milestone? जानेवारी 2025 मध्ये भारत कोणत्या अंतराळ ध्येयात यशस्वी चौथ्या देश बनला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पेक डॉकिंग इन लो अर्थ ऑर्बिट, सेकंड मॅन मून लँडिंग, थर्ड लॉन्च ह्युमन स्पेस स्टेशन अँड फोर्थ डीप स्पेस प्रोब टू ज्युपिटर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट स्पेस डॉकिंग इन लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट मध्ये अंतरकाळ डॉकिंग, बिकॉज सक्सेस इन सॅटेलाइट डॉकिंग मेड इंडिया फोर्थ नेशन आफ्टर USA, रशिया अँड चायना. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द नेम ऑफ इंडिया फर्स्ट इंडिजिनियस ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोजेक्ट? भारताची पहिली देशांतर्गत मानव अंतराळ मोहीम कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चंद्रयान-4, आदित्य L1, गगनयान आणि मंगलयान-2. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गगनयान. गगनयान एम टू सेंड इंडियन एस्ट्रोनॉट्स टू द लो अर्थ ऑर्बिट. नेक्स्ट, सिक्स्थ, which launch vehicle is intended to carry गगनयान ह्युमन स्पेस फ्लाइट मिशन? गगनयान मानव अंतराळावर मोहीम पाठवण्यासाठी कोणत्या प्रक्षेपण वाहन वापरले जाईल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट PSLV, GSLV MK3, SLV अँड RLV. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड GSLV MK3. ठीक आहे, बिकॉज द हेवी लिफ्ट GSLV MK3 इज द कॅरियर फॉर गगनयान मिशन. Next, 7, what new feature will next generation launch vehicles NGLV under development process? विकसनाधीन नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल्स मध्ये कोणती नवीन वैशिष्ट्ये असतील? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज पेलोड अँड फर्स्ट स्टेज रिकव्हरी अँड रियूज, सेकंड स्मॉलर ऑल सॉलिड डिझाईन, थर्ड लॉन्च ओनली स्मॉल सॅटेलाइट अँड फोर्थ ऑपरेट अंडर वॉटर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट इन्क्रीज पेलोड अँड फर्स्ट स्टेज रिकव्हरी अँड रियूज. जास्त पेलोड व पहिल्या स्टेजची पूर्ण प्राप्ती व पूर्ण वापर, बिकॉज NGLV वी हॅव 30,000 kg पेलोड अँड रियुजेबल स्टेजेस. नेक्स्ट, 8, which satellite launch in 2025 was the India's heaviest communication satellite? 2025 मध्ये प्रक्षेपित भारताचा सर्वात जड कम्युनिकेशन उपग्रह कोणता होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट GSAT-31, CMS-3, INSAT-3D अँड GSAT-7. करेक्ट आन्सर आहे सेकंड CMS-3. Launch on 2nd November 2025 by ISRO using LMV-3 M5 rocket. Next, 9th, what spacecraft mission successfully used autonomous spacecraft renders
अँड डॉकिंग टेक्नॉलॉजी इन 2024. 2024 मध्ये कोणत्या अंतराळ मोहिमेत स्वायत्त डॉकिंग तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरले गेले? बघा ऑप्शन आहे स्पेडेक्स, PSLV C557, आदित्य L1 अँड रिसॅट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्पॅडेक्स. ठीक आहे, स्पॅडेक्स डेमॉन्स्ट्रेट सॅटेलाइट रेंडवर्स अँड डॉकिंग कॅपेबिलिटी. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस MCQs PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, द इंडियन स्पेस प्रोग्राम रिजनल नेव्हिगेशन सिस्टम इज कॉल्ड. भारतीय अंतराळ कार्यक्रमाची प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट GPS, गॅलिलिओ, नॅव IC अँड गॅलनॉस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नेव IC. ठीक आहे, बिकॉज नेव IC प्रोव्हाइड प्रिसिशियस रिजनल नेव्हिगेशन फॉर इंडिया अँड सराउंडिंग एरियाज. नेक्स्ट 11th, आदित्य L1 मिशन लॉन्च बाय इंडिया फोकस ऑन. भारताच्या आदित्य L1 मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्स ऑर्बिट स्टडी, सेकंड लुनार एक्सप्लोरेशन, थर्ड व्हीनस प्रॉब अँड फोर्थ सोलार ऑब्झर्वेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सोलार ऑब्झर्वेशन, सूर्य निरीक्षण, बिकॉज आदित्य L1 स्टडीज द सन अँड स्पेस वेदर फ्रॉम द L1 पॉइंट. नेक्स्ट 12th, which year did ISRO send its first Mars orbital mission? इस्रोने आपली पहिली मंगळ कक्षा मोहीम कोणत्या वर्षी पाठवली? तर बघा ऑप्शन आहे 2008, 2013, 2016, 2020. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2013. Mangalyaan was successfully launched in 2030, reaching Mars orbit. Okay. Next 13. What is the expected launch timeline for Chandrayaan 4? चंद्रयान 4 ची अपेक्षित प्रक्षेपण वेळ कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे 2025, 2026, 27, 2030. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 2027. Chandrayaan 4 is planned as a lunar sample return mission for 2027. Next 14. Which Indian space mission is proposed joint lunar exploration mission with JAXA? ठीक आहे, जपानच्या JAXA सोबत प्रस्तावित संयुक्त चंद्र संशोधन मोहीम कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चंद्रयान 4, चंद्रयान 5 लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन, गगनयान अँड मंगलयान 2. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड चंद्रयान 5 lunar polar exploration mission, because this mission aim to explore the lunar south pole with JAXA collaboration. Next 15. Which Indian space program is planned to operate a space station by 2035? 2035 पर्यंत चालवण्यासाठी भारताचा कोणता अंतराळ कार्यक्रम नियोजित आहे? तर बघा ऑप्शन आहे भास्करा प्रोग्राम, सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम, भारतीय अंतरिक्ष स्टेशन अँड लुनार ह्युमन लुनार मिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड भारतीय अंतरिक्ष स्टेशन, इंडियन स्पेस स्टेशन. ठीक आहे, 820 ton space station plan for 400 kilometer orbit with 50 to 20 days mission duration. Next 16. ISRO commercial satellite launch arm is called. इस्रोचे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण विभाग काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सब ऑर्बिटल मिशन लिमिटेड, सेकंड न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, थर्ड इंडियन सॅटेलाइट कॉर्पोरेशन अँड फोर्थ स्पेस व्हेंचर इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, बिकॉज NSIL handle commercial satellite launch for foreign entities. Next 17. What pioneering technology was demonstrated in the SPARDEX mission? SPARDEX मोहीम कोणते अग्रगण्य तंत्रज्ञान प्रदर्शित केले गेले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रियुजेबल लॉन्च व्हेकल, सेकंड मॅन फ्लाइट, थर्ड ऑटोनोमस स्पेसक्राफ्ट डॉकिंग अँड अनडॉकिंग अँड डीप स्पेस प्रोपल्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑटोनोमस स्पेसक्राफ्ट डॉकिंग अँड अनडॉकिंग, स्वायत्त अंतराळ डॉकिंग व अनडॉकिंग, बिकॉज स्पॅडेक्स फीचर ऍडव्हान्स डॉकिंग ऑपरेशन इन ऑर्बिट. नेक्स्ट 18. ISRO फर्स्ट क्रू स्पेस मिशन शेड्यूल आफ्टर गगनयान टेस्ट फ्लाइट इज प्लॅन फॉर. गगनयान चाचणी उडाणानंतर इस्रोची पहिली मानवयुक्त मिशन कोणत्या वर्षी आहे? तर बघा ऑप्शन आहे 2025, 27, 26, 30. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2027. After uncrewed flight, the first crew Gaganyaan mission is planned in. Next 19.
विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्पेस मिशन इज प्रायमरी डेडिकेटेड टू अर्थ ऑब्झर्वेशन? खालीलपैकी कोणती भारतीय अंतराळ मोहीम मुख्यतः पृथ्वी निरीक्षणासाठी आहे? मग ऑप्शन आहे फर्स्ट चंद्रयान, न्यायवायसी, रिसॅट अँड क्रॅटोसॅट सिरीज अँड गगनयान. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिसॅट अँड कार्टोसॅट सिरीज बिकॉज धिस सॅटेलाइट मॉनिटर टेरेन, वेदर अँड डिफेन्स अप्लिकेशन. Next 20. ISRO plan to expand deep space exploration include a mission 2. इस्रोचा डीप स्पेस एक्सप्लोरेशन विस्ताराचा प्रकल्प कोणत्या ग्रहासाठी आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युपिटर अँड सॅटर्न, व्हीनस, नेपच्यून, प्लुटो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हीनस, शुक्र, बिकॉज व्हीनस ऑर्बिटर मिशन इज प्लॅन फॉर 2028 टू स्टडी व्हीनस. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.